नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. 10 महापालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये भाजपची सरशी झाली. मुंबई आणि ठाणे सोडली तर इतरत्र म्हणजे 8 महापालिकांमध्ये भाजपची सत्ता येते, भाजपचे महापौर बनत आहेत. पण आता एक नवीनच प्रकार पुढे आलेला आहे, तो म्हणजे पराभूत उमेदवार हे EVM मशीन्सवरनं फेर मतदानाची, फेर निवडणुकीची मागणी करतायत. EVMमध्ये घोळ झालेला आहे, त्यामुळं आपण हरलो, त्यामुळं आपल्याला किती मतं मिळाली हे सुद्धा कळत नाही आहे. जेवढं मतदान झालं आहे त्यात EVMमधला घोळ पुढं आलेला आहे आणि म्हणून राज्य निवडणूक आयोगानं ही संपूर्ण निवडणूक पुन्हा घ्यावी अशी ही मागणी होते. जे EVMचे तज्ज्ञ आहेत ते आधीपासूनच EVMच्या सत्यतेवरती शंका घेत होते, तेही आता म्हणतायत की EVMची पद्धती रद्द करून पुन्हा बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान पद्धती लागू केली पाहिजे. एकूणच या सर्व घोळांवरती आज आपला आजचा सवाल आहे. आपला आजचा सवाल बघा. EVM मशीनमध्ये घोळ असल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून EVMच्या मतांमध्ये फेरफार होऊ शकतो का? मुद्दा क्रमांक 2, पराभवासाठी EVMला जबाबदार धरून फेर मतदान घेण्याची मागणी योग्य आहे का? मुद्दा क्रमांक 3, EVM बाबतचा संभ्रम टाळण्यासाठी मतदारांना मतदानानंतर पावती देण्याची सुविधा हवी का? मुद्दा क्रमांक 5, शेवटचा मुद्दा, EVM पद्धती रद्द करून पारंपरिक बॅलेट पेपरची मतदान पद्धती लागू करावी का? हे होते चर्चेचे मुद्दे. मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांची ओळख करून देणार आहे. आपल्या स्टुडिओमध्ये एकेकाळचे CDOT या सरकारी कंपनीमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनियर म्हणून कामाला होते, सध्या देशाचे धडाडीचे पत्रकार आहेत. द वीक या साप्ताहिकाचे स्पेशल करस्पॉन्डंट आहेत निरंजन टकले. त्यांच्या बाजूला स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. आपल्यासोबत पुण्याहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ प्रवक्ते अंकुश काकडे आहेत. आपल्यासोबत पुण्याहूनच तन्मय कानिटकर आहेत, जे परिवर्तन NGOचे प्रमुख आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळात नाशिकहून कम्युनिस्ट नेते डॉक्टर DL कराडसुद्धा असणार आहेत. सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं VV राव आहेत, जे संयोजक आहेत फोरम फॉर वेटा या संस्थेचे. आणि देशभरामध्ये VV राव यांनी एक जनजागृती सुरू केली होती, ती EVM मशीन्सच्या विरोधात. त्यांचं सुरुवातीपासून असं म्हणणं होतं की EVMsमध्ये फेरफार होऊ शकतो, सॉफ्टवेअर बदल किंवा चिप बदल करून बरंच काही होऊ शकतं, त्यामुळे यामध्ये जे मतदान होतं, जो निकाल लागतो तो खरा असतोच असं नाही. यावरती त्यांनी देशभरात जाऊन मोठ्या मोठ्या शहरांमध्ये डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा केलं होतं. आजही ते त्यांच्या मतावरती ठाम आहेत. मी थेट जातोय हैदराबादला फोनलाईनवरनं VV राव यांच्याकडं. VV राव, आप ये चर्चा सुन रहे हैं, मैं आपको दोबारा यही प्रश्न पूछूंगा कि अभी महाराष्ट्र में जो EVM मशीन्स लागू की है चुनाव में, इसमें से अभी भी लोगों को ये लगता है, या जो भी हारे हुए कैंडिडेट्स हैं उनको ऐसा लगता है कि EVM में कुछ गड़बड़ी हुई है. आपको क्या लगता है, अगर EVM में गड़बड़ी हुई होगी तो किस प्रकार की गड़बड़ी हो सकती है? ये बहुत बढ़िया चर्चा आपने ले लिया है. पहले आपको मैं धन्यवाद देता हूं कि आज जिस मोड़ पे पूरा ये इलेक्शन चल रहा है वहाँ महाराष्ट्र में, ये जो है पूरा हिंदुस्तान में जो 2009 में जब पिछले इलेक्शंस में हमने सुप्रीम कोर्ट के सामने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स का टैंपरिंग का ये मुद्दे लेके हम गए थे, वहाँ सुप्रीम कोर्ट ने एक डायरेक्शन दिया है इलेक्शन कमीशन को, जितना भी हम EVMs में सिक्योरिटी का बारे में, जितना भी प्रोसेस के जो EVMs इलेक्शंस पे काम के बारे में, और इलेक्शंस में इसका इंटरनल ये टेक्निकल
एस्पेक्ट्स के बारे में हमने सुप्रीम कोर्ट के सामने बहुत सारे प्रश्न उठाए थे, और इसके बाद इन्होंने एक डायरेक्शन दिया है। वो डायरेक्शन में इलेक्शन कमीशन को क्लैरिफाई करने के लिए बताए थे, लेकिन उस समय में वो लोग क्लैरिफिकेशन नहीं दिया, लेकिन उन्होंने हमें चैलेंज किया था और हमने चैलेंज स्वीकार करके सारे हिंदुस्तान के सामने हमने ये थोड़ी ईवीएम्स को हम टैंपर करके हम बताए थे। उस टाइम में टैंपर करके हम बताने में सफल हो गया कि वो कैसा टैंपर होता, हमने सारी मीडिया में हमने बताए थे। इसके बाद इलेक्शन कमीशन और सारी हिंदुस्तान में जितना भी पॉलिटिकल पार्टी प्रेसिडेंट्स है, वो लोग सब मिलके एक रिप्रेजेंटेशन दिया था इलेक्शन कमीशन को कि आपने इसमें इमीडिएटली एक प्रिंटर लाने के लिए उन्होंने सिफारिश की थी, और उसके बाद हिंदुस्तान में एक प्रिंटर लाया गया है। उस प्रिंटर आने के बाद आज तक कम से कम हम एक हिंदुस्तान में अलग अलग जगह में ईवीएम का इस्तेमाल हुआ, ईवीएम के साथ प्रिंटर का इस्तेमाल हुआ है। और 230013 मतलब 4 साल पहले इस हिंदुस्तान में इलेक्शन कमीशन ने केंद्र सरकार को एक इंडेंट दिया था। उसमें साफ में इन्होंने बताया थी 200 करोड़ अगर आप सैंक्शन किए तो सारी हिंदुस्तान में 15 लाख ईवीएम में आप प्रिंटर जोड़ कर सकते हैं, और सारी हिंदुस्तान के इलेक्शंस को हमने फ्री एंड फेयर तरीके से हम चला सकते हैं। लेकिन उस समय में यूपीए गवर्नमेंट था और अभी एनडीए गवर्नमेंट आया। आज तक भी वो जितना भी फाइनेंस डिपार्टमेंट है वो जितना भी उन्होंने सैंक्शन किया है वो लागू नहीं हुआ है, और इलेक्शंस में हम आज तक प्रिंटर का इस्तेमाल करना नहीं देखा है। इसलिए हमारे सामने एक बड़ा प्रश्न उठा है कि क्यों ये सरकार पैसे इलेक्शन कमीशन को देने में और प्रिंटर्स इलेक्शंस में लाने में ये क्यों इन्होंने अभी तक जो सरकार यूपीए सरकार के सामने ये मुद्दा उठा गया, आज क्यों ये लोग उसके सपोर्ट नहीं दे रहे? वीवी राव सुनिए, वीवी राव, प्रश्न ऐसा है कि अगर ईवीएम में टेम्परिंग होता है, छेड़छाड़ होती होगी तो किस प्रकार की होती है? अगर किसी ने उसको टेम्परिंग किया है तो किस प्रकार की छेड़छाड़ होती है? सर ये हमने उस समय में बताया था कि बिटवीन द डे ऑफ पोलिंग एंड काउंटिंग द वोट इज स्टोर्ड इन द शेप ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। लेकिन प्रिंट पेपर बैलेट में तो प्रिंट शेप में होता है ये। अगर पेपर बैलेट में प्रिंट शेप में वोटर को एक सुविधा है कि वो ही कैन वोटर एंड द कंटेस्टेंट कैन गेट ए क्लैरिफिकेशन, मतलब उसको एक साफ साफ उसके सामने दिखाई देता है कि प्रिंट शेप में रहे तो आप जिसको वोट डाला उसको कॉन्फिडेंस रहता। अगर ये ईवीएम में एक प्रॉब्लम है कि ईवीएम इट शुड एक्ट लाइक ए टोटलाइजर, मतलब जो वोटर वोट डालते हैं वो कंटेस्टेंट के अकाउंट में वोट जाना पड़ता है। लेकिन ये हमें क्लैरिटी नहीं है कि वेदर इट इज एक्टिंग लाइक ए टोटलाइजर और लाइक ए मैनिपुलेटर। ये पूरी हिंदुस्तान ही नहीं पूरी दुनिया में हर कंट्री में यही प्रॉब्लम है ईवीएम का। इसीलिए कम से कम जर्मनी और एक डजन कंट्रीज में तो इसका तो इस्तेमाल करना बंद कर दिया है, और उसके बाद हमारा इधर भी वही प्रॉब्लम हमने खड़ा किया इलेक्शन कमीशन के सामने। द प्रॉब्लम इन द ईवीएम्स में एक बड़ा प्रॉब्लम क्या है बोलते, बिटवीन द डे ऑफ पोलिंग एंड काउंटिंग व्हेन द वोट इज स्टोर्ड इन द शेप ऑफ इलेक्ट्रॉनिक्स it will allow the manipulation but it will not leave any evidences of getting manipulated। जब उसको चोरी होता है लेकिन चोर पकड़ने के लिए कोई आधार नहीं छोड़ता है, ये बड़ा प्रॉब्लम है। ठीक है, तो वीवी राव एक लास्ट क्वेश्चन आपको पूछता हूं। मुंबई में भी आपने प्रेस कॉन्फ्रेंस लिया था और मुझे याद है भाजपा के ही किरीट सोमैया ने आपको मुंबई में लाया था और आपके डेमोन्स्ट्रेशंस ये मुंबई में रखे थे। आज उन्हीं किरीट सोमैया की पार्टी
सबसे ज़्यादा ये ईवीएम का फ़ायदा हुआ है ऐसा आरोप हो रहा है कि भाजपा को, बीजेपी को इसका फ़ायदा हुआ है। तो किरीट सोमैया ने उसके बाद आपसे कभी राय मांगी क्या? हाँ, ये उस समय में किरीट सोमैया जी भी इसके बारे में कांग्रेस की जो उसकी 2009 में जब वो इलेक्शन हार गया, वो लोग तो हमारा जो ये मुद्दा उठा है उसको सारी सपोर्ट दिया है। लेकिन आज उसी सरकार ने ये जो प्रिंटर लाने में सफल नहीं हुआ। लेकिन इधर एक और एक चर्चा है इसमें, ये जो इलेक्शंस, लोकल बॉडी इलेक्शंस है, ये अगर बीजेपी गवर्नमेंट की लोकल गवर्नमेंट भी बीजेपी है ना आपका बॉम्बे हाँ, में। बराबर है, बराबर है, गवर्नमेंट में तो बीजेपी है। उसका भी फर्ज बनता है कि इलेक्शन कमीशन को सपोर्ट करे। और क्योंकि सेंट्रल इलेक्शन कमीशन का प्रिंटर्स अलग है और स्टेट इलेक्शन कमीशन का ईवीएम्स अलग है, और ये स्टेट गवर्नमेंट का फर्ज बनता है कि वो लोग भी इलेक्शन फ्री और फेयर कंडीशन में इलेक्शंस कंडक्ट करना पड़ता है। इसीलिए स्टेट गवर्नमेंट हैज टू सपोर्ट दी स्टेट इलेक्शन कमीशन टू गेट द प्रिंटर्स। दिस इज ये जो है। ठीक है वीवी राव, आपकी पूरी बातें समझ में आ गई है। महाराष्ट्र वन से बोलने के लिए धन्यवाद। हे होते वीवी राव, ज्यांनी सुरुवातीपासून 2009च्या निवडणुकांपासून ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवला होता। मी थेट जातोय नाशिकला डॉक्टर DL कराड यांच्याकडं। डॉक्टर DL कराड, आता आपण वीवी राव यांचं म्हणणं सुद्धा ऐकलं। ते म्हणाले की ईव्हीएममध्ये टेम्परिंग होऊ शकतं, छेडछाड होऊ शकते। एवढंच नाही तर सॉफ्टवेअर बदल करून निकालांवर सुद्धा प्रभाव टाकला जाऊ शकतो। खास करून ईव्हीएमला जे प्रिंटर्स बसवले पाहिजे, म्हणजे मतदान केल्यावरती जी पावती, ती गुप्त पावती असेल कदाचित, ती त्या मतदाराला मिळाली पाहिजे। ती पद्धती आपल्याकडे ईव्हीएमला लागू नाही आहे, कारण त्यासाठी मोठा खर्च आहे। तुमचे काय आक्षेप आहेत ईव्हीएम्सला घेऊन? ईव्हीएममध्ये छेडछाड किंवा त्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून मतदान हे प्रभावित केलं जाऊ शकतं का? निकाल फिरवला जाऊ शकतो का? निश्चितच आशिष, अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरची आज चर्चा होते आहे। मी गेली 1.5-2 महिने नाशिक महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये मी निराळ्या कपॅसिटीमध्ये काम करतो आहे आणि निकाल आल्यानंतर संबंध नाशिककरांना प्रचंड धक्का बसलेला आहे। भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीनं या निकालानंतर यश मिळालेलं दिसून आलेलं आहे, ते जर पाहिलं तर आम्ही सगळ्या त्या गोष्टी चर्चा करण्यात करत होतो की हे घडलं कसं काय। आणि आता आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी, अनेक लोकांनी जी चर्चा केली त्याच्यातनं जी माहिती मिळाली ती अशी आहे की ईव्हीएम मशीन हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे आणि आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक मशीन कुठलंही मॅन्युप्युलेट होऊ शकतं, हे सगळ्या तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे। आपण टीव्हीसाठी रिमोट वापरतो, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की रिमोटने आपण प्रोग्राम बदलू शकतो, चॅनल बदलू शकतो, आवाज कमी जास्त करू शकतो, हे आपण पाहतोय। ईव्हीएम मशीन त्याच पद्धतीच्या सॉफ्टवेअरच्या आधारे काम करते, आपल्याला माहिती आहे। ईव्हीएम मशीनबद्दल आमचा पहिला आक्षेप असा आहे की आपण संबंध जगभर काय चाललंय ते बघितलं पाहिजे की 2006 मध्ये नेदरलँडमध्ये ईव्हीएम मशीन चा वापर करण्यात आला होता आणि त्यावेळेला तिथे ईव्हीएम मशीन वापराच्या विरोधात तिथल्या जनतेने, कार्यकर्त्यांनी, एका संघटनेने वी डू नॉट ट्रस्ट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अशा पद्धतीची एक मूव्हमेंट चालवली होती आणि त्या मूव्हमेंटमध्ये त्यांनी असं दाखवून दिलं होतं नेदरलँडच्या सरकारसमोर, इलेक्शन कमिशनच्या समोर, तुम्ही कुठलीही मशीन आणा, ते 5 मिनिटांमध्ये आम्ही हॅक करू शकतो। आणि ह्याचे ज्यावेळेला नेदरलँडमध्ये डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवले त्यावेळेला नेदरलँडनी 2006 पासून ईव्हीएमचा वापर बंद केलेला आहे। आपल्याला दुसरं उदाहरण आहे जर्मनीसारख्या देशाचं की जिथे 2009 मध्ये ईव्हीएम मशीन वापरल्या गेल्या होत्या आणि त्यावेळेला जर्मनीच्या सरकारने आणि जर्मनीच्या निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन ह्या असंवैधानिक आहेत, त्या पारदर्शक नाही आहेत, अशा पद्धतीचा ठपका ठेवून 2009 पासून जर्मनीमध्ये ईव्हीएम वापरायला बंदी घातलेली आहे। त्याच्या पुढचं एक उदाहरण मी आपल्याला सांगेल की आयर्लंडमध्ये 2006 मध्ये या ईव्हीएमचा वापर मतदानासाठी करण्यात आला होता आणि या संदर्भामध्ये तिथल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये केस गेली होती। त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की ह्या ईव्हीएम मशीन मॅन्युप्युलेट होऊ शकतात
हे आम्हाला पटलेलं आहे आणि 2009 मधल्या इलेक्शन्स इनव्हॅलिड केलेल्या आहेत आयर्लंड देशामध्ये. हे 3 उदाहरणं जर आपण लक्षात घेतली तर EVM या यंत्राबद्दल जगभरामध्ये अनेक लोकांना संशय आहे आणि ती काही फुलप्रूफ मशिनरी नाही आहे याच्याबद्दल लोकांना विश्वास वाटलेला आहे आणि त्यामुळं EVMचा वापर केला जात नाही आहे. मग आपल्या देशामध्येच ह्या का केलं जात आहे? 2009 मध्ये त्याचा वापर करण्यात आला, त्याच्यानंतर वेळोवेळी त्याचा वापर करण्यात आला. आम्हाला असं लक्षात येतं की सत्ताधारी ज्यांच्या हातामध्ये केंद्र सरकार आहे, ज्यांच्या हातामध्ये राज्य सरकार आहे आणि निवडणूक आयोगाची यंत्रणा म्हणजे काय? राज्य सरकारचे कर्मचारीच काम करतात, तेच अधिकारी काम करतात, तेच पोलीस असतात, तेच सगळे यंत्रणा असते. काही दिवसासाठी फक्त ते निवडणूक आयोगाकडे ते ट्रान्सफर केलेले असतात किंवा त्यांचा कंट्रोल असतो. ही संबंध यंत्रणा जशाल तशी तीच असते आणि ह्याच्यावर संपूर्ण ताबा हा राज्य सरकारचा असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते प्रभावाखाली काम करतात हा पण आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आणि म्हणून EVM मशीन ह्या विश्वासार्ह नाही आहेत. EVMचं मतदान मी कोणाला मतदान केलं आहे हे मला दिसत नाही. मतपत्रिकेवर मी ठपका मारत असतो, शिक्का मारत असतो, मला माहीत असतं की मी कोणाला मतदान केलेलं आहे. परंतु EVM ही एक अदृश्य प्रक्रिया आहे आणि त्यामुळे मतदाराला त्याच्याबद्दलचा काही विश्वास वाटत नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. पहिली शंका सगळ्या डॉक्टर लोकांच्या कराड, मनामध्ये. मी पुन्हा आणि आता तुमच्याकडे येणार आहे. निकाल आल्यानंतर ठीक मला आहे, फक्त ठीक आहे. अजून 2 गोष्टी मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे. मी थेट जातोय पुण्याला अंकुश काकडे यांच्याकडं. अंकुश काकडे, पुण्यातनं सर्वाधिक रोष EVMच्या घोळाविषयी हा रस्त्यावरती दिसून आलेला आहे. आज पुण्यामध्ये जे पराभूत उमेदवार आहेत ते सर्वपक्षीय उमेदवार आहेत, त्यांनी एक भव्य मोर्चा काढला आणि EVMचा घोळ कसा झाला आहे प्रत्येकानं आपापली कहाणी वेगवेगळी सांगितलेली आहे. पुण्यामधला अनुभव काय आहे? खरंच EVMचा घोळ झाला आहे हे एक जबाबदार राजकीय नेते म्हणून तुम्हाला वाटतं का? अशी सर्वप्रथम मी एक खुलासा करू इच्छितो की पुण्यामध्ये असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल, या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये आमच्या पक्षाचा पराभव झाला आहे आणि तो पराभव झाला आहे म्हणून मी माझं पुढचं वक्तव्य सगळं होतं आहे असं कृपा करून समजू नका. EVM मशीनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी जी काही मी माझी मतं किंवा गेल्या 2-4 दिवसामध्ये सगळं पुणे शहरातलं वातावरण पाहतो आहे त्याची माहिती मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे. माझं मत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिकृत मत असेल असाही माझा या ठिकाणी दावा नाही. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की EVM मशीनच्या बाबतीमध्ये होणारं मतदानासंदर्भात काही मूलभूत गोष्टी या आता चर्चेला येऊ लागलेल्या आहेत. निलकंठ राव असतील किंवा कराड असतील हे त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. 2007 सालापासून ते याचा पाठपुरावा करतायत, त्यामुळे त्याची तांत्रिक बाजू सगळी त्यांच्याकडे आहे. परंतु सकृतदर्शनी प्राथमिक गोष्टी ज्या आमच्या काही लक्षामध्ये आल्यात त्याच्यावरून ह्या निवडणुकांमध्ये काहीतरी निश्चित घोळ झालेला आहे असं सर्वसामान्य मतदारांचं देखील मत या ठिकाणी नोंदवलं जातं आहे. पराभूत उमेदवारांच्या बाबतीमध्ये जरूर ते नैराश्य असेल किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतील, परंतु ह्या सगळ्या घोळावरती काहीतरी एक विश्वास ठेवावा लागेल अशा प्रकारची परिस्थिती पुण्यामध्ये पाहायला मिळते. मी एक अशी उदाहरण देऊ इच्छितो की मी माझं भाग क्रमांक 29/75 हा माझा भाग क्रमांक आहे. त्या EVM मशीनमध्ये 1 ते 800 मतदार नोंदवलेले आहेत. त्यामध्ये मी उमेदवार आहे. माझ्या घरामध्ये 25 माझे कुटुंबाची मतं आहेत, माझ्या आजूबाजूची काही मतं आहेत. आमच्या 25च्या 25 कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी मतदान केलेलं आहे. मी इतर ठिकाणची काही त्याच्या बाबतीमध्ये गृहीत धरत नाही. आता आमची अपेक्षा अशी आहे की किमान मला माझ्या घरामध्ये पडलेली 25 मतं ही मला त्या ठिकाणी मिळावीत. परंतु प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला EVM मशीनचं त्या ठिकाणी पोल खोलला गेला त्या ठिकाणी कुठेतरी 7-8 मतं अशी माझ्या नावावरती नोंदवलेली आहेत. अशा प्रकारची अनेक उदाहरणं पुणे शहरामध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी संशयाची सुरी अशी या ठिकाणी वाटते की बाबा नाही, याच्यामध्ये काहीतरी निश्चित घोळ झाला आहे. आणि ह्या घोळांमध्ये आणखी एक भर भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय काकडे यांनी घातली. ती कशी घातली की आमचा एक वाडेश्वर कट्टा जो आहे, निवडणूक झाल्यानंतर आम्ही सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांना प्रमुखांना त्या ठिकाणी बोलवलं.
त्याच्यामध्ये खासदार वंदना चव्हाणांना बोलवलं होतं, त्या येऊ शकल्या नाहीत. संजय काकडे होते, विश्वजित कदम होते, अभय छाजेड होते, शिवसेनेचे विनायक निमण होते, मनसेचे अध्यक्ष देखील त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी माध्यमांचे सगळे प्रतिनिधी होते, आपले देखील प्रतिनिधी त्या ठिकाणी होते, प्राची कुलकर्णी त्या ठिकाणी होते. आणि मग सगळं तिथे चर्चा होत असताना कसं मतदान झालं, काय झालं आणि एक सहज असा अंदाज काढावा अशा प्रकारचं त्या ठिकाणी सूचना आली आणि प्रत्येकाने कागदावरती त्यांच्या मनामध्ये त्यांचे जे या निवडणुकीचे अंदाज आहेत ते नोंदवावेत असं सांगितलं. सगळ्यांनी अंदाज नोंदवले. काहींनी ॲक्सिसचा किंवा इंडिया टुडेचा आलेला पोलाचा आधारात दिले, कोणी काही दिले. मी देखील त्या ठिकाणी माझी अंदाज नोंदवला. पण संजय काकडेंनी नोंदवलेला अंदाज हा त्यांनी भारतीय जनता पक्षाला 92 जागा दाखवल्या. इतर पक्षाच्या सुद्धा जागा त्यांनी त्या ठिकाणी लिहिल्या असतील. त्या आम्ही ओपन केलेल्या नव्हत्या, त्या आम्ही बंद पाकिटामध्ये झाकून ठेवल्या. पण संजय काकडेंनी म्हणजे माध्यमांसमोर, म्हणजे तुमच्या कॅमेऱ्यांसमोर अगदी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये 92 जागा कमीत कमी भारतीय जनता पक्षाला मिळतील, नाहीतर मी राजकारणातून निवृत्त होईल. आणि तीच स्थिती पाहायला मिळाली. 92पेक्षा 6 जागा त्यांना जास्त मिळाल्या. त्यामुळे सर्वसामान्य पराभूत उमेदवारांमध्ये किंवा इतर पक्षांमध्ये किंवा पुणेकर मतदारांमध्ये कसा संशय निर्माण झाला की मोठमोठ्या संस्थांचे अंदाज फेल जातात, माध्यमांच्या प्रतिनिधींचे अंदाज फेल जातात, किंबहुना भारतीय जनता पक्षाचे काही नेते खाजगीत जे अंदाज वर्तवत होते ते सुद्धा फेल गेले. मग ह्याच ग्रस्तांचा अंदाज कसा खरा ठरला, यांनी काही EVM मशीनमध्ये गडबड केली की काय किंवा काय मॅनेज केलं काय, अशा प्रकारच्या शंका कुशंका सर्व मतदारांमध्ये आणि उमेदवारांमध्ये झाले आणि त्याच्यातून काल आणि आज आंदोलन सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये मला एक भीती आहे, मी ट्विट देखील केलं शासनाला विनंती करणारं की या बाबतीमध्ये शासनाने तात्काळ खुलासा करावा, नाहीतर या EVM मशीनवरचा लोकांचा मतदानाचा विश्वास उडेल आणि तो जर विश्वास उडाला तर पुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये EVM मशीन जर असेल तर ते मतदानाला येतील का नाही अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये येते. आणि याच्यावरती शासनाने, निवडणूक आयोगाने, न्यायालयाने जरूर गांभीर्याने विचार केला पाहिजे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, याच्यातून आंदोलन करून काही फारसं यश किंवा काय फारसं निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. परंतु हे कुठंतरी झालं पाहिजे, याच्यावरती काहीतरी सोक्षमोक्ष झाला पाहिजे, नाहीतर लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास उडेल. हे माझं प्रांजळ मत या ठिकाणी मी नोंदवतो. ठीक आहे. संजय काकडे हे गृहस्थ, काय रसायन आहे हे अनेक राजकारण्यांना माहिती आहे. त्यांचाच आकडा कसा काय लागला अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि त्यांचाच आकडा लागताना त्यांच्यावरती जबाबदारीसुद्धा निवडणुकीची 3 महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यामुळं संशय आणखीन वाढतोय. एवढंच नाही तर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना साईडलाईन करून संजय काकडे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी जास्त विश्वास दाखवला आणि ही पुण्याची निवडणूक लढली आणि आता त्यांचा आकडाही बरोबर लागतोय, EVMही तोच आकडा सांगतोय. त्यामुळं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे असं कुठंतरी विरोधकांना वाटतंय, पराभूत उमेदवारांना वाटतंय. अवधूत वाघ, भाजपकडंच सर्वांच्या नजरा आहे, भाजपवरच सर्वांचा आक्षेप आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की सरकारी यंत्रणा वापरली गेली, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपनं EVMमध्ये काही घोळ केला आहे का? असं आहे की निवडणुकीची प्रक्रिया 1952 साली या देशामध्ये पहिली निवडणूक झाली. आणखीन 2014ला लोकसभेची शेवटची इलेक्शन झाली. याच्यामध्ये पुष्कळ वेळा सत्तांतरं पण झालेली आहेत सातत्याने. म्हणजे आता EVM मशीन आहे, पण त्याच्या आधीसुद्धा बॅलेट बॉक्स होते. सुरुवातीला सुद्धा 1972ला आशिषजी, हा विजय गाईचा नाही बाईचा नाही तर शाईचा आहे. म्हणजे मतपत्रिकेमध्ये आधीच मतपत्रिका होत्यापासून कुठेही शिक्का मारा हातावर किंवा बैलजोडीवर किंवा गाय वासूवर उमटतो इथपर्यंत, आणि नंतर मतपेट्या चेंज झाल्या इथपर्यंत हे सातत्याने जे विरोधक होते, जे हरले होते, ते आरोप करायचे. आणि त्यामध्ये त्यावेळी आम्ही जे विरोधक होतो त्यावेळी आम्ही पण आरोप केलेले आहेत, हे सत्य आपण नाकारता येणार नाही. 2009 साली ज्यावेळी लोकसभेची इलेक्शन झाली त्यावेळी किरीट सोमय्या आमचे खासदार यांनी या बाबतीमध्ये आवाज उठवला होता. आता तुम्ही जे म्हणालात VV राव, आणि त्यावेळी त्यांनी आग्रही मागणी केली होती की ह्या ज्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आहेत त्याच्याबरोबर प्रिंटर हवा. 2009 सालापासून 2014 सालापर्यंत UPA गव्हर्नमेंटने काही केलं नाही. हा मुद्दा नंबर 1. आज पुण्यामध्ये जे चाललेलं आहे आणि प्रकर्षाने आपण सर्व वाहिन्यांवर दाखवतो आहोत,
अंकुश काकडेजींना आठवत असेल तर 2012 साली सुद्धा पुण्याच्या इलेक्शन्समध्ये ज्यावेळी रिझल्ट्स लागले त्यावेळी अशाच प्रकारचं झालं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड बहुमताने तिकडे निवडून आली होती. पुण्यामध्ये सर्व पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी आणि ज्याच्यामध्ये शिवसेना होती, भाजप होती, प्रचंड काँग्रेस बहुमताने होते नाही. आणि काही राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार पण होते. या सर्वांनी एक मिटिंग घेतली होती. 2012 साली सुद्धा तिकडे किरीट सोमय्या गेले होते आणि त्यावेळी तिथे त्यांनी पुन्हा मागणी केली होती की तुम्ही त्याच्यावर प्रिंटिंग लावा. आज मला सांगायला आनंद वाटतोय की 2014 साली ज्यावेळी केंद्रामध्ये NDAचं सरकार आलं तेव्हा हा निर्णय घेतलेला आहे. मी तुम्हाला आज तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 2019च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सर्व EVMवर प्रिंटर असेल की तुम्ही ज्याला मत दिलं त्याची तुम्हाला रिसिट मिळेल. आता मला हे सांगता येणार नाही की त्या रिसिटचं नेमकं काय होईल, ती एका बॉक्समध्ये टाकली जाईल का, जर कुठे अडचण आली तर त्या बॉक्समधले हे मोजतील का हे मला माहीत नाही. मला मुख्य हे म्हणायचं आहे की संपूर्ण निवडणुकीची जी प्रक्रिया म्हणजे ज्या दिवशी वोटिंग होतं तेव्हापासून काउंटिंगपर्यंत या संपूर्ण प्रोसेसच कित्येक जणांना माहीत नाही आहे. म्हणजे काय होतं काय, मला फक्त 2 मिनिटामध्ये मी सांगतो म्हणजे लोकांना कळेल, सर्वसामान्य माणसांना कळेल. आरोप करणं सोपं असतं आणि मी निवडणूक आयोगाचा काही वकील नाही आहे. म्हणजे लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना त्यांनी व्यक्त कराव्यात. संशय जो असेल तो आलाच पाहिजे बाहेर आणि त्याचं निराकरण करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे आणि त्यांनी ते करावं या मताचा मी आहे. परंतु ज्यावेळी समजा मुंबई महानगरपालिकेची इलेक्शन होते त्या इलेक्शनच्या आधी 5-6 दिवस सर्व पक्षाच्या अधिकृत पक्षाच्या किंवा नोंदणीकृत पक्षाच्या प्रतिनिधींना एकत्र बोलवलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की प्रक्रिया कशी होणार आहे. रॅन्डम सॅम्पलिंग होतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये समजा 15,000 EVMs लागणार आहेत. त्यात सर्व EVMs आलेले असतात, गोडाऊनमध्ये पडलेले असतात, सीलबंद स्थितीत असतात आणि सर्वांच्या साक्षीने रॅन्डममधनं तिकडनं 10 ते 12 मशीन्स काढल्या जातात. त्या सील पॅक्ड असतात. सर्वांच्या समोर तिकडे व्होटिंग होतं, डमी व्होटिंग होतं आणि डमी व्होटिंग आधी पेपरवर नोट केलं जातं. त्याच्यानंतर ते वोटिंग मोजलं जातं आणि ते एक्झॅक्टली टॅली होतं. अशा तऱ्हेने साधारण 10% मशीन्सचं रॅन्डम सॅम्पलिंग होतं. अंकुश काकडे साहेब माझं जर काही चूक असेल तर सांगतील. ते झाल्यानंतर या सर्व मशीन्स पुन्हा 0 केल्या जातात, वाईपआउट केल्या जातात. ज्या दिवशी पोलिंग होतं त्या दिवशी पोलिंग समजा 7:30 वाजता सुरू होणार असेल तर 7 वाजता पोलिंग एजंटच्या समोर पुन्हा एकदा ती EVM मशीन खाली आहे म्हणजे 0000 येतं हे दाखवलं जातं. त्यांची त्याला मान्यता असल्यानंतर पेपरवर सही घेतली जाते आणि त्यानंतर पोलिंग होतं. पोलिंग झाल्यानंतर किती एकूण टोटल पोलिंग झालेलं आहे त्याचा आकडा लिहिला जातो. त्याच्यावर सर्वांची सही होते आणि नंतर ते बंद होतं, सील होतं आणि ते पुन्हा ते सील आहे की नाही हे काउंटिंगच्या दिवशी काढलं जातं. या EVM मशीन्स ज्यावेळी मतदान केंद्रातून गोडाऊनमध्ये जातात त्यावेळी राजकीय पक्षाचे कित्येक कार्यकर्ते त्या गाडीचा पाठलाग करताना मी माझ्या गेल्या कित्येक वर्षाच्या आयुष्यामध्ये बघितलंय. एवढंच नव्हे तर त्या गोडाऊनच्या समोर सुद्धा खडा पहारा कित्येक राजकीय पक्षांचा असतो आणि असावा सुद्धा. आता यामध्ये आता आपण टेम्परिंगचं बोलू. मी पण स्वतः अभियंता आहे. मी एकदम शुअर शॉट सांगतो, जसं कोणीतरी म्हणालं कुठच्याही इलेक्ट्रॉनिक यंत्रामध्ये टेम्परिंग करणं सहज सोपं आहे मेकॅनिकल यंत्रामध्ये करण्यापेक्षा. हा मुद्दा नंबर 1. परंतु कुठच्याही गोष्टीचं टेम्परिंग करण्यासाठी एक सिस्टीम लागते. उदाहरणार्थ आत्ता मगाशी कोणतरी म्हणालं की पोलिंगपासून वोटिंगपर्यंतच्या वेळामध्ये हे टॅम्परिंग होतं. म्हणजे नेमकं कधी होतं, म्हणजे सर्वांच्या समोर EVM मशीन घेऊन ज्यावेळी आपण गोडाऊनमध्ये जातो त्यावेळी रस्त्यात तर नाही ना होणार. मग ते होतं कुठे, गोडाऊनमध्ये. गोडाऊन हे कोणाच्या समोर सील केलं जातं, सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या समोर सील केलं जातं. तिथे कोण असतं, तिकडे पोलीस किंवा सरकारी कर्मचारी तिकडे तैनात असतात. हे किती असतात, 1 असतात का, 2 असतात का, नाही तर अनेक संख्येने असतात. म्हणजे या सर्वांना मॅनेज करून कुलूप उघडून अतिशय तज्ज्ञ हुशार इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आतमध्ये जाणार आणि त्याच्यामध्ये तो तिकडे मॅनेज करणार. म्हणजे काय करणार, प्रिंटेड सर्किट बोर्ड चेंज करणार का. टेम्परिंग करणं म्हणजे काय, टेम्परिंग करणं म्हणजे तुमच्या ईमेलमध्ये जसं तुम्ही व्हायरस टाकता तसं होत नाही. कारण ईमेलमध्ये करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक लाईव्ह कनेक्शन असावं लागतं. या लाईव्ह कनेक्शनच्या द्वारा तुम्ही सॉफ्टवेअर करू शकता. इथे सॉफ्टवेअर जे असतं ते PCमध्ये एम्बेडेड असतं आणि PCB जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत तुम्ही सॉफ्टवेअर कसं चेंज करणार. मग त्यासाठी एखाद्याला एक सॉफ्टवेअरचा प्रोग्राम, कॉम्प्युटर वगैरे सगळं घेऊन आतमध्ये जावं लागेल. PCB तो बाहेर काढावा लागेल, त्याच्यामध्ये ते
कनेक्ट करावं लागेल आणि आपला हवा तो प्रोग्राम टाकावा लागेल. बरं, हा प्रोग्राम कसा असेल अंकुशजी? हा प्रोग्राम असा असेल की प्रभाग क्रमांक 12 मध्ये एक वेगळा प्रोग्राम करावा लागणार आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये वेगळा करावा लागणार आणि प्रभाग क्रमांक 18 मध्ये आणखी वेगळा करावा लागणार. असे सगळे प्रोग्राम तयार करायचे आणि जायचं आणि करायचं, हे मी असं म्हणत नाही की इम्पॉसिबल आहे, पण हे जवळजवळ अशक्य कोटीतली गोष्ट आहे. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होऊन हे जर रिझल्ट लागत असतील तर मला एक सांगा की 2014ला ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती, काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता होती, युपीएच्या हातामध्ये सत्ता होती, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्यांचं सरकार होतं, मग भारतीय जनता पक्ष आलं कसं? आणि मग भारतीय जनता पक्ष आलं ते गुजरातमधनं पण त्यांना खासदार मिळाले, महाराष्ट्रामधनं पण मिळाले आणि सगळीकडनंच मिळाले. तर सर्व म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी, अटकपासून कटकपर्यंत सगळेच लोक मॅनेज झाले. यावर काही विश्वास ठेवता येणार नाही. आता राहिला आपल्या इलेक्शनचा विषय. आपला इलेक्शनचा विषय जर असेल तर पुण्यामध्ये जर ईव्हीएम मशीन्स मॅनेज झाली तर पुण्याच्या जिल्हा परिषदेमध्ये का नाही झाली? बारामतीमध्ये राष्ट्रवादीला कसं काय बहुमत मिळालं? नांदेडमध्ये काँग्रेसला कसं बहुमत मिळालं? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेला कसं भरघोस मत मिळालं? मुंबईमध्ये 84 ठिकाणी जिकडे शिवसेना विजयी झाली तिकडे ईव्हीएम टॅम्परिंग केलं नाही, पण 82 ठिकाणी ज्यावेळी जिकडे भारतीय जनता पक्ष विजयी झाला तिथे टेम्परिंग केलं. तर असं काही होत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक गोष्ट सत्य, मगाशी अंकुश काकडे जी म्हणाले ते सत्य आहे, की ते सत्य काय आहे की सर्वसामान्य माणूस ज्याला एवढी टेक्निकॅलिटी माहीत नसते त्यांना एकतर आपण सर्वांनी समजून सांगण्याची गरज आहे, आणि तरी पण त्यांच्या मनामध्ये संशय असेल तर त्या संशयाचं संपूर्णपणे टेक्नॉलॉजिकली आणि अदरवाईज निराकरण करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. निवडणूक आयोगाने पॅसिव्ह भूमिका न घेता लोकांच्या समोर येऊन ईव्हीएम मशीनचं ज्याला जसं प्रात्यक्षिक पाहिजे ते दाखवावं. राजकीय पक्ष जे आहेत त्या राजकीय पक्षांना समोर आणून, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना समोर आणून याचं सगळं निराकरण करावं. आपल्या सर्वांच्या सुदैवाने हे मशीन्स बनतात कुठे? तर सरकारी कारखान्यात बनतात, ईसी मध्ये बनतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा तत्सम याच्यामध्ये बनतात. ते जे बनतात ते कोणाच्या सुपरविजनच्या अंडर बनतात? इलेक्शन कमिशनच्या अंडर बनतात. आणि हे सगळी प्रक्रिया असताना याच्यामध्ये काहीतरी होईल हे मला वाटतं की खूप 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 रिमोट चान्सेस आहेत. मगाशी कराड साहेब म्हणाले, त्यांनी नेदरलँडचं उदाहरण दिलं, जर्मनीचं उदाहरण दिलं, पण मी तुमच्या माहितीकरता सांगतो ही तर ईव्हीएम मशीन तर आता मागची कल्पना आहे, पण आता ई प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत. इलेक्ट्रॉनिकली तुम्ही घरात बसून तुमच्या ॲप्सवर आणि तुमच्या कॉम्प्युटरवर बसून तुम्ही मतदान देऊ शकता. आणि असा सक्सेसफुल प्रयोग अगदी गांधीनगरच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये 5 वर्षापूर्वी झालेला आहे आणि त्याच्याबद्दल एकाही माणसाने कंप्लेंट केली नाही. ऑफकोर्स ही एक ऑप्शन होता, म्हणजे हा ऑप्शन म्हणजे काय, सर्वांना कंपल्सरी केलं नव्हतं की तुम्ही जा आणि करा, परंतु ज्या लोकांना, जे टेक्नोसॅव्ही आहेत त्या टेक्नोसॅव्ही लोकांनी आपलं सॉफ्टवेअर डाउनलोड करून आपल्याला जिथे वाटेल तिथे मतदान केलेलं आहे. भले ते 1% हो, 2% हो, 3% हो. आता जे चक्र चाललेलं आहे ते बॅलेटपासून, पूर्वी हात वर करायचे, आवाजी मतदानाने करायचे, हात वर करायचे, त्याच्यानंतर मग बॅलेट्स आले, बॅलेट्स नंतर आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर गेलो. याच्यानंतरचा येणारा जो काळ आहे हा नवीन पिढीचा जो काळ आहे, त्या नवीन पिढीच्या काळामध्ये कदाचित ह्याच्याहून आणखीन मोठी टेक्नॉलॉजी होईल. टेक्नॉलॉजीला अडथळा न आणता टेक्नॉलॉजीमधले जे फ्लॉज आहेत ते फ्लॉज आपण सर्वांनी मिळून कारण आज कोणतरी म्हणते आम्ही जिंकलो म्हणून मी पॉझिटिव्ह बोलते, असं नाही, कदाचित उद्या आम्ही हारणार असू, पण त्यावेळी असे प्रसंग येऊ नयेत आणि ज्याला जास्त मतं मिळाली तोच माणूस, तो कुठच्याही पक्षाचा असो, तो निवडून आला पाहिजे आणि त्याला निवडणूक घोषित केला पाहिजे. यासाठी इलेक्शन मधले जे काही प्रॉब्लेम्स असू शकतात ते सर्व दूर झाले पाहिजे. लोकांच्या मनामधल्या सर्व शंका कुशंका ज्या काही असतील त्याचं निराकरण झालं पाहिजे. म्हणजे कमीत कमी ह्याच्या येणाऱ्या पुढच्या इलेक्शनमध्ये एकही माणूस हा ईव्हीएमचा घोटाळा म्हटला नाही पाहिजे. मला फक्त आता एकच सांगावं असं वाटतं की एक चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे की कुठच्याही राजकीय पक्षाने, पक्षाच्या नेत्यांनी, अगदी पवार साहेब असोत, अशोक चव्हाण साहेब असोत, राज ठाकरे साहेब असोत किंवा उद्धवजी असोत, यांनी ईव्हीएमचा हा घोटाळ्यामुळे हा पराभव आमचा झालाय असं म्हटलेलं नाहीये. कुठच्याही राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याने ऑफिशियली आपलं स्टेटमेंट केलेलं नाहीये. जे करतात आहेत हे पराभूत उमेदवार आहेत, भले ते कुठच्याही पक्षाचे असोत, आणि ते त्यांचं काम आहे. कारण हरल्यानंतर काही दिवस आपल्या कार्यकर्त्यांचा टेम्पो टिकवण्यासाठी त्यांना हे करणं भाग आहे. हीच तर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. राज्य निवडणूक आयोगावरती इतक्या लवकर राजकारणी सुद्धा अविश्वास दाखवत नाही आणि त्यामुळंच महाराष्ट्रामध्ये असं निकोप स्पर्धा असली तरी आरोप प्रत्यारोपाचं फारसं असं फार मोठं भांडवल करून राजकारण होत नाही. पण प्रश्न महत्त्वाचा आहे, फेर मतदानाची मागणी
अनेक तक्रारदारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. त्यांच्या तक्रारी जर का जेन्युइन असतील, त्यामध्ये खरंच स्थानिक पातळीवरती काही गडबड झाली असेल, तर मग त्यांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी त्यांच्या तक्रारींची चौकशी केली पाहिजे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये ठीक होतं, एक एक वॉर्ड होते, पण अनेक ठिकाणी प्रभाग पद्धती होती. तिथं 3 ते 4 वॉर्ड एका प्रभागामध्ये होते आणि तिथं जर का मतदार याद्यांमध्ये सुद्धा नावं गहाळ झाल्याचा काही गोंधळ उडाला असते, त्याचा आणि EVMच्या घोळाचा काही एकमेकांशी संबंध आहे का, हे सुद्धा आपण तपासून बघणार आहोत. पण ब्रेकवरनं आल्यानंतर आपल्यासोबत तन्मय कानिटकरसुद्धा असणार आहेत आणि पत्रकार निरंजन टकलेसुद्धा असणार आहेत. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. EVM मशीनमध्ये घोळ असल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे का? 79% लोक म्हणत आहेत होय, EVM मशीन्समध्ये घोळ असल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पुण्याला तन्मय कानिटकर यांच्याकडं. ते परिवर्तन NGOचे प्रमुख आहेत. तन्मय, तुम्ही आतापर्यंत चर्चा ऐकली. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. ज्या पद्धतीनं EVMमध्ये घोळ झाला असा आरोप होतोय, बहुतेक तक्रारदार हे पराभूत उमेदवार आहेत किंवा त्याच्याशी संबंधित त्यांचेच कार्यकर्ते आहेत. तरीसुद्धा हे विसरून EVMमध्ये जर का घोळ होत असेल, तर या 1-2 दिवसामध्ये निकालानंतर तुमच्याकडे काही अशा जेन्युइन तक्रारी आलेल्या आहेत का, की ज्यावरनं तुम्ही हे सांगू शकाल की होय, EVMमध्ये घोळ होऊ शकतो किंवा घोळ झाला आहे? ॲक्च्युली सुरुवातीला बरेच असे SMS किंवा मेसेजेसमधनं कळत होतं आम्हाला की काहीतरी गडबड आहे, अमुक ठिकाणी खरं तर आमचे बरेच मतदार होते पण आम्हाला एकच मत मिळालं आहे, 0च मतं मिळाली आहेत, अशा पद्धतीचे रिपोर्ट्स येत होते. सुरुवातीला आम्ही त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं अशा दृष्टीने की हे कायमच प्रत्येक निवडणुकीनंतर आरोप होतातच की EVMमध्ये गडबड आहे. हे यापूर्वी आपण आधीच ऐकलं त्याप्रमाणे भाजपनी सुद्धा हे आरोप कायम केले आहेत. त्यामुळे खरं तर यात कितपत तथ्य असेल याच्याबद्दल आम्हाला सुद्धा शंका होती. पण याकडे अधिक लक्ष गेलं ते कालपासनं, जेव्हा आमच्या असं लक्षात आलं की प्रत्येक प्रभागात टोटल मतदार जेवढे होते ज्यांनी मत दिलं त्यांची संख्या आणि जितकी मतं मोजली गेली आहेत एकूण सगळ्या उमेदवारांना मिळून, इन्क्लुडिंग नोटा, नन ऑफ दी अबाव, तर त्या सगळ्याची काही टॅली होत नाहीये. तिथे कुठेतरी मतांचा घोळ दिसतो आहे. जेवढे मतदार येऊन गेले, मत देऊन गेले तेवढे आणि मोजणी झालेले मतदार एकूण मतांची संख्या ही टॅली न झाल्यामुळे एक मोठं प्रश्नचिन्ह आता आम्हाला असं वाटतं की या EVM वरती आलं आहे. आता भाजपचे प्रवक्ते जे म्हणले ते खरंच आहे की एवढे सगळे चेक्स अँड बॅलन्सेस असतात आणि त्यामुळे EVM मध्ये टॅम्परिंग होऊ शकतं की नाही याबद्दल एक शंका मनात येतेच. पण तरीही जर हा मतांच्या संख्येमधला फरक दिसत असेल, माझ्याकडे आता पूर्ण 41 प्रभागांची यादी आहे की एकूण मतदान किती झालं होतं, प्रत्येक जागेसाठी किती मतदान झालं आणि कितीचा फरक आहे. फरक 9 जागांपासून ते 650 जागा, 685 जागांपर्यंत, मतांपर्यंत एवढा फरक दिसतोय. त्यामुळे नक्की इथे काहीतरी गडबड आहे असं दिसतंय. काल महापालिकेच्या वेबसाईटवरती हा सगळा डेटा अवेलेबल होता. आज मी पाहिला तर आज तो गेलेला आहे. त्यामुळे तो का सगळा डेटा काढून टाकलाय आणि मग तो परत अपलोड करणार आहेत का, तो करताना नेमकं ते काय करणार आहेत, कुठे चुका झाल्या आहेत याची पूर्ण कल्पना आल्याशिवाय किंवा याबाबतचं एक्सप्लेनेशन, सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन आल्याशिवाय खरं तर EVM मध्ये खरंच टॅम्परिंग झालंय का किंवा काय झालंय, नेमकी गडबड कुठे झाली आहे हे सांगता येत नाही. एखाद्या पोलिंग स्टेशनवरती अधिकाऱ्यांकडनं चूक झाली, टॅलीमध्ये चूक झाली, बेरीज करताना चुकलं असं समजू शकतो. पण 41च्या 41 पुणे महापालिकेतल्या प्रभागांमध्ये आणि पिंपरी चिंचवडच्याही अनेक प्रभागांमध्ये जर ही गडबड दिसत असेल तर कुठेतरी हे प्रश्नचिन्ह अधिक गडद होतंय, अधिक मोठं होतंय असं आम्हाला नक्की वाटतंय. ठीक आहे तन्मय. निरंजन, नाशिकमध्ये सुद्धा असा प्रकार उघडकीस आलेला आहे की प्रभाग जिथं आहे, जिथं 3 ते 4 वॉर्डांचा प्रभाग आहे, तिथं मतदारांची संख्या, ॲक्च्युअल मतदान केलेल्यांची संख्या आणि मिळालेली मतं यांची जुळवाजुळव किंवा ती टॅली नीट लागत नाही आहे आणि म्हणून मग EVMमध्ये घोळ झाला आहे हा संशय बाळगतो आहे. नेमकं इंजिनियर म्हणून, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर म्हणून आणि पत्रकार म्हणून, आणि आता हे जवळून ही सगळी निवडणूक प्रक्रिया बघितली, त्या अनुषंगानं काय वाटतं, घोळ झाला असेल तर तो निस्तारायचा कसा? आता
नाही, पहिले म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की नाशिकमधल्या काही प्रभागांमध्ये असं झालं की जिथं एकूण मतदान 23,000 झालं, पण मतमोजणी 27,000 मतांची झाली. 50 मतदान यंत्र ही त्या प्रभागांमध्ये डिप्लॉय केलेली होती मतदानासाठी. मोजली 52 गेली किंवा 54 यंत्र मोजली गेली. ती ही वाढलेली 2 किंवा 4 कुठून आली किंवा वाढलेली 4,000 मतं ही कुठून आलेली होती, हा संभ्रम किंवा हा घोळ हा 100% आहे. इंजिनियर म्हणून सांगायचं असेल तर याच्यामध्ये टेम्परिंग 100% होऊ शकतं. 100% याच्यात होऊ शकतं. कारण जसं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये EPROMs वापरल्या जातात, ज्या इलेक्ट्रॉनिकली इरेजिबल अँड प्रोग्रामेबल मेमरीज ज्याला म्हटलं जातं, तर त्या प्रीसेट केल्या जाऊ शकतात की कुठलंही बटन दाबलं किंवा दाबलेल्या म्हणजे बटन दाबून मिळालेल्या पल्सेसकडून पैकी किती % ऑफ पल्सेस सर्टन नंबर ऑफ म्हणजे त्या लिस्टमधल्या किती नंबरच्या कॅन्डिडेट्सकडे जावेत हे प्रोग्राम केलं जाऊ शकतं. आता प्रश्न हा आहे की प्रत्येक वॉर्डमध्ये किंवा प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे वेगवेगळ्या क्रमांकांवर असतील, ते सगळे एकाच क्रमांकावर असतील असं नाही. त्याच्यामुळे हे किती स्केलवरती होऊ शकतं हा प्रश्न आहे. एवढ्या मोठ्या स्केलवरती प्रत्येक ठिकाणी होऊ शकतं का हा प्रश्न आहे. किंवा मेजॉरिटी यावी इतक्याच ठिकाणी हे केलं जाऊ शकतं का हाही प्रश्न याच्यामध्ये आहे. आता याचं निराकरण निवडणूक आयोगाने करायचं आहे. आणि जसं मगाशी पहिला प्रश्न होता की यात तथ्य आहे का, तर यात तथ्य आहे का नाही, घोळ झालेला आहे, यात तथ्य आहे किंवा नाही हे निवडणूक आयोगाने सिद्ध करायचे की यात तथ्य नाही आहे किंवा तथ्य आहे. जे काही आहे हे निवडणूक आयोगाने सिद्ध करायचं आहे. याचा प्रेसिडेंट काय आहे. नुकत्याच काही महिन्यापूर्वी चंदीगड महानगरपालिकेमध्ये जी निवडणूक झाली तिथल्या 23 केसेस चंदीगड उच्च न्यायालयामध्ये आत्ता चालू आहेत. पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि आम आदमी पक्ष यांनी केलेल्या तक्रारीवरून 49 बूथवरती फेरमतदान घेतलं. याचा अर्थ तिथल्या EVMsमधल्या गडबडीबद्दल गडबड असल्याची ॲक्नॉलेजमेंट ही निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आणि दिलेली आहे फेरमतदान घेऊन त्या ठिकाणी. आता महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने झालं आहे की नाही हे निवडणूक आयोगाने सिद्ध करायचं आहे. आणि माझ्या मते पराभूत उमेदवारांपेक्षा जर मतदारांना असं वाटत असेल, बहुसंख्याक मतदारांना जर असं वाटत असेल की आम्ही मत हे वेगळ्या कुठल्या तरी ठिकाणी दिलेलं होतं, परंतु ते मत त्या ठिकाणी त्या प्रमाणामध्ये गेलेलं नाही, जसं यांनी सांगितलं कानिटकरांनी, तसं नाशिकमध्येही अशी उदाहरणं झालेली आहेत की एका कुटुंबामध्ये साधारणतः 11 ते 12 मतं आहेत, प्रत्यक्षात त्या बूथवरती त्या उमेदवाराला एकच मत मिळालं. मग त्याच्याच घरातली 12 मतं तरी कमीत कमी त्याला मिळायला पाहिजे होती, जो विद्यमान नगरसेवक आहे 2 टर्म. तर त्या बूथवरच्या त्या एका मशीनमध्ये त्याला एकच मत मिळालेलं दिसतंय. तर या जेन्युइन तक्रारी असू शकतात. माझं म्हणणं यात संशयाला वाव आहे. बरोबर. म्हणजे याची टिंगल किंवा थट्टा करून हे सगळंच डाऊनप्ले करायचं असं होऊ शकतं. पण शेवटी ही विश्वासार्हता निवडणूक आयोगाने निर्माण करायची आहे. आणि जसं मगाशी अंकुश काकडे म्हटले की विश्वासार्हता जर लोकांच्या मनातून उतरली या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबद्दलची, तर लोक येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानाला किती प्रतिसाद देतील. उघड आहे की सर्व राजकीय पक्षांच्या म्हणजे विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रवक्ते किंवा अध्यक्ष हे अधिकृतरित्या म्हणत नाही आहेत की याच्यामध्ये गोंधळ झाला, कारण त्यांना अजूनही आशा आहे 11 मार्चला 4 राज्यांमध्ये निवडून येण्याची. त्यामुळे कदाचित ते याबद्दल अधिकृत प्रतिक्रिया देत नसतील. पण शेवटी ही विश्वासार्हता निवडणूक आयोगाने सिद्ध करायची आहे, नुसती बोलून दाखवून चालणार नाही. आणि काँग्रेस राष्ट्रवादीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जास्त विश्वास आहे, त्यामुळे ते 9 मार्चपर्यंत थांबतायत, तोपर्यंत ते प्रतिक्रिया देत नाही. अवधूत वाघ, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे. पण असं विनोदाने की अंकुश काकडे साहेब आजकाल पंकजा मुंडेंना त्यांच्या घरचं मत म्हणजे धनंजय मुंडेंचं पण मत मिळत नाही, आणि याला कारणीभूत तुम्हीच आहात. हे बघा, पुन्हा आम्ही काहीच म्हणालो नाही, हे भाजपमधलीच लोक म्हणतात. काही झालं की धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा वाद लावण्याचा प्रयत्न करतात. खरं तर या बातम्यांपासून ना महाराष्ट्रभवन थोडं दूर आहे, कारण या घरातल्या भांडणांमध्ये राज्याचं भलं होणार नाही. हा विषय गंभीर आहे EVMचा. मी थेट जातोय पुण्याला अंकुश काकडे यांच्याकडं. अंकुश काकडे, जसं आता निरंजन टकले म्हणाले की ज्या तक्रारी जेन्युइन असतील, ज्यामध्ये तथ्य वाटतंय, अशा ठिकाणी फेर मतदान घेण्याची तरतूद असावी,
आणि त्या दृष्टीनं शहानिशा करण्यासाठी सुद्धा राज्य निवडणूक आयोगानं यंत्रणा ठेवली होती का? आणि यंत्रणा तशी उभारलेली असेल आधी राज्य निवडणूक आयोगाकडे, तर त्यांनी मग अशा ज्या तक्रारी आहेत त्यांचं निरसन करण्यासाठी चौकशी करावी आणि त्यानंतर आवश्यकता जिथं वाटते आहे तिथे फेर मतदान घ्यावं, अशी काही मागणी तुम्ही कराल? नाही, आता कसं आहे की अशा प्रकारची कुठेही पर्यायी व्यवस्था निवडणूक आयोगाने केल्याचं मला तरी माहिती नाही. पूर्वी आपण पाहायचो की एखाद्या बूथवरती काही गडबड झाली, तिथं त्या ठिकाणी येऊन काही दंगा धोपा झाला तर निवडणूक आयोग त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या बूथवरती मतदान करून घेत होते. ह्या EVM मशीनच्या बाबतीमध्ये आजपर्यंत म्हणजे 2014 असेल किंवा 2014ची विधानसभा असेल किंवा आत्ता नगरपालिका आणि महानगरपालिका जिल्हा परिषद याच्यामध्ये कुठेही अशा प्रकारची की एखाद्या मतदान केंद्रावरती गडबड झाली म्हणून त्या ठिकाणचं मतदान थांबवून पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मतदान केलं आहे असं एकही उदाहरण माझ्या पाहण्यामध्ये नाही. काही ठिकाणी थोडं हे झालं की मशीन उशिरा सुरू झालं, मशीन फॉल्टी होतं, ते दुरुस्त करण्यामध्ये जो वेळ गेला तो वेळ तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी वाढवून दिला. ह्या गोष्टी आहेत. परंतु आता त्या ठिकाणी पुन्हा मतदान घेतलं जाईल की नाही याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण शेवटी मतदान पुन्हा घ्या असं म्हणणारा जसा वर्ग आहे तसा त्या ठिकाणी निवडून आलेला जो उमेदवार असेल तो देखील त्याची बाजू मांडेल की नाही एकदा मतदान झालेलं आहे, तुम्ही निकाल दिला आहे. पण ह्यामध्ये पुण्यामध्ये जे घोळ झाले ते निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करणं, त्याची छाननी करणं याच्यामध्ये अवधूत तुम्हाला कदाचित ते पटणार नाही, परंतु शासकीय यंत्रणेचा अतिशय गैरवापर झाला. काही निवडणूक अधिकाऱ्यांनी एकच उदाहरण सांगतो, एका मतदान केंद्राध्यक्षांनी म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे 3 प्रभागांची निवडणूक होती, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 असे. पहिल्या प्रभागामध्ये जे काही वाद झाले होते त्या वादावरती त्यांनी एक निर्णय दिला. सेम 100% तसेच वाद दुसऱ्या प्रभागामध्ये झाले, पण त्या ठिकाणी मात्र त्यांनी दुसरा निर्णय दिला. आणि हे सगळं होत असताना म्हणजे मी अतिशय जबाबदारीने बोलतो, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना अनुकूल होईल अशा पद्धतीचे निर्णय दिले. ज्या ठिकाणी निर्णय देता येत नाही त्या ठिकाणी त्यांनी निर्णय सांगितले की आता आम्ही हा निर्णय देऊन टाकला आहे, तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही कोर्टात जा. अशा पद्धतीची सुरुवात निवडणूक छाननीच्या वेळेला त्या ठिकाणी झाली. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला मी दाखवून देईन. एक उदाहरण निवडणूक निकालानंतरच सांगतो. मनीषा मोहिते नावाची एक आमची उमेदवार प्रभाग क्रमांक 38मधून निवडून आल्याचं जाहीर केलं. तिने ती बाहेर आली, पोलिसांनी त्यांना पत्र दिलं की तुम्ही निवडून आल्याचं जाहीर झालेलं आहे. आज 144 कलम लागू झालेलं आहे, 37(3)चं कलम लागू झालेलं आहे, तुम्हाला या ठिकाणी मिरवणूक काढता येणार नाही अशा प्रकारची नोटीस त्यांनी त्या उमेदवाराला बजावली. त्या ठिकाणी घरी जात असताना अर्ध्या तासाने निवडणूक अधिकाऱ्याचा पुन्हा त्यांना मोबाईलवरती फोन आला की तुम्ही ताबडतोब मतदान केंद्रामध्ये या. त्यांना असं वाटलं की कदाचित आपल्याला निवडून आल्याचं पत्र त्या ठिकाणी देणार असतील आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना सांगितलं की तुमचा पराभव झालेला आहे, हा दुसरा उमेदवार विजयी झालेला आहे. आता अशी जर परिस्थिती असेल, त्यांनी आज पुण्यातल्या अनेक वाहिन्यांवरती हे सगळं दाखवलंय, ते पत्र दाखवलंय, त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तर या निवडणूक यंत्रणेवरती मतदारांचा विश्वास कसा राहील? राजकीय पक्ष म्हणून आम्ही काही ठीक आहे आमचे हितसंबंध आहेत म्हणून आम्ही त्या ठिकाणी आक्षेप घेत असतो, परंतु सर्वसामान्य मतदारांचा देखील विश्वास राहिला नाही. आज जवळपास 200 पराभूत उमेदवारांची त्या ठिकाणी त्यांनी मोर्चा काढला, पण त्याच्यामध्ये त्यांच्या भागामध्ये असलेले जे मतदार आहेत ते आपण होऊन त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. हे विशेष महत्त्वाचं आहे. पराभूत उमेदवारांनी एखादी तक्रार करणं आणि त्या प्रभागामध्ये राहणाऱ्या मतदारांनी त्यांच्यावरती अन्याय झाला आहे किंवा चुकीचं मतदान झालं आहे म्हणून तक्रार करणं याला विशेष महत्त्व आहे. आशिष, आपली टीम त्या ठिकाणी पुण्यामध्ये होती आणि तुमच्या टीमचं देखील जर का तुम्ही खाजगीमध्ये त्यांना विचारलं तर त्यांचं देखील मत आहे की या निवडणुकांमध्ये फार मोठे घोळ झालेले आहेत, EVM मशीनमध्ये देखील घोळ झालेले आहेत. अर्थात निवडणूक आयोग, राज्य सरकार हे मान्य करेल असं नाही. उच्च न्यायालय किंवा आणि उच्च न्यायालयापर्यंत जाण्याची पुण्यातल्या उमेदवारांनी तयारी केलेली आहे. आम्ही देखील
पक्ष म्हणून नाही, पण तू जे जर कोणी आम्हाला ठोस पुरावे दिले तर त्याच्यामध्ये आम्ही निश्चित लक्ष घालणार आहोत, एवढं मात्र निश्चित. एकीकडं आता राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा म्हणते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी आहे. दुसरीकडं शिवसेनेनं तर मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आहे. काय काय घोळ झालेला आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी एक टोल फ्री नंबरच दिलेला आहे, ते सुद्धा कोर्टात जाण्याची तयारी करतायत. भाजपच्या विरोधात सर्वजण एकवटत आहेत. हे मात्र अवधूत वाघ यांना मान्यच करावं लागेल. अवधूत वाघ यांना आणखीन सविस्तर उत्तर द्यायचं आहे, पण ब्रेकनंतर ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. EVM मशीनमध्ये घोळ असल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे का? 80% लोक म्हणतायत होय, EVM मशीनमध्ये घोळ असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आहे, विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. अवधूत वाघ, जसं ब्रेकपूर्वी अंकुश काकडे म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रवक्ते, की सरकारी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग या निवडणुकांमध्ये झालेला आहे. EVMमध्ये घोळ झालेला आहे हेही दिसतं आहे. आणि उमेदवारच नाहीत, जे पराभव झाला ज्यांचा, ते उमेदवारच नाहीत, तर त्यांचे कार्यकर्ते मतदारसुद्धा असं म्हणत आहेत की होय, घोळ झालेला आहे. भाजपवर सर्वजण बोट उचलत आहेत. नाही, ते भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नाही बरं का. पहिला मुद्दा असा आहे की जर इलेक्शन मशिनरी म्हणजे हे जे इलेक्शन आयोगाच्या अंडर असलेले जे शासकीय अधिकारी आहेत ते सत्तारूढ पक्षाला फॉर आहेत, म्हणजे ते आजच झाले का की फक्त भारतीय जनता पक्षाला झाले? मग ते काल नव्हते का? आत्तापर्यंत इतकी वर्ष ज्या राजकीय पक्षाची सत्ता होती, भारतामध्ये होती, महाराष्ट्रामध्ये होती, त्यावेळी सरकारी अधिकारी जे होते ते त्यांच्या कलेने काम करत होते का? आणि मग आत्ता जर सरकारी अधिकारी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आणि कलाने वागत असतील तर त्यावेळी पण ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कलाने वागतात आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला असं काही करता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपण निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करता कामा नये. तसं करणं ही आपली सर्वात मोठी शोकांतिका ठरेल. एक गोष्ट नक्की की नुसता न्याय देऊन भागत नाही, न्याय दिल्यासारखा वाटला पण पाहिजे लोकांना. आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेले जी काही व्होटर्स आहेत, म्हणजे प्रायमरी मेंबर जो असतो तो हा कोण आहे? व्होटर आहे. त्याच्यानंतर मनुष्य निवडून येतो, निवडणूक आलेले आणि की ते राजकीय पक्ष वगैरे हे बाजूला ठेवूया, परंतु या देशातला सगळ्यात मोठा घटक जो सामान्य मतदार आहे, त्या सामान्य मतदाराला हे वाटलं पाहिजे की ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आहे, याच्यामध्ये हेराफेरीला काही वाव नाहीये आणि याच्यामध्ये जे काही निघतं आहे ते समुद्र मंथनातून निघालेलं अमृत आहे. ज्याला सर्वात जास्त मतं मिळाली तोच निवडून येणार आहे. आणि ही सगळी जबाबदारी जी आहे, जसे निरंजन टकले म्हणाले, ही सगळी जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोगाच्या सहारिया साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं होतं, आम्ही आधीच मतदार याद्या दिल्या होत्या, तुम्ही आधी बघायला काय झालं वगैरे वगैरे. असं ब्युरोक्रॅटिक उत्तर देऊन चालणार नाही, कारण निवडणूक आयोग हा इतर सेक्शन्सपेक्षा किंवा इतर डिपार्टमेंटपेक्षा वेगळा आहे. याचा डायरेक्टली लोकांशी संबंध येतो. आणि ही जी लोकं आहेत त्या लोकांचा जोपर्यंत तुमच्या सिस्टीमवर विश्वास नाही तोपर्यंत मला असं वाटतं की इलेक्शन आयोगाचंच, निवडणूक आयोगाचंच हे काम आहे की त्यांनी लोकांना सामोरं गेलं पाहिजे, लोकांच्या विश्वास संपादन केला पाहिजे. आणि तक्रारी कोणाच्या असो, शेवटी तक्रार प्रत्येक मनुष्याला वाटतं की आपल्यावर अन्याय झाला आहे, म्हणजे खून करणाऱ्याला पण वाटतं की आपण निर्दोष आहोत, आणखीन अदरवाईज सुद्धा. पण जोपर्यंत ते प्रूव्ह होत नाही तोपर्यंत काय जर इलेक्शनच्या या सर्वांमध्ये जर घोळ झाला असेल तर तो झाला असेल तर त्याचं निराकरण करायची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. भारतीय जनता पक्षाचा याच्याशी काही संबंध नाही आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक उमेदवार हरलेले आहेत. भारतीय जनता पक्षाला काही 60% आणि 70% मतदान मिळालेलं नाही. भारतीय जनता पक्षाचे 60 आणि 70% उमेदवार निवडून पण आले नाही आहेत. मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये जिकडे अतिशय सत्ता संघर्ष शिगेला पोचला होता त्यामध्ये फक्त भारतीय जनता पक्ष 82 आणि शिवसेना 84 आहे. आणि जाता जाता एक सांगतो की आम आदमी पार्टी, ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, दिल्लीमध्ये सरकार आलं, त्यावेळी दिल्लीमधला संघर्ष टिपेला पोचला होता. आम आदमी पार्टी विरुद्ध भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाला फक्त 3 का 4 जागा आल्या आणि त्यावेळी आम आदमी पार्टीला 67 किती
जास्त आल्या. हा, अशा जागा आल्या. तर त्यावेळी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला. जर सरकारी अधिकाऱ्यांना, सरकारी यंत्रणेला आणि राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला वाटत असतं तर त्यावेळी सुद्धा ईव्हीएम मध्ये घोटाळे केले असते, आणखीन आम आदमी पार्टी हरली असती. तर असं काही होत नाही. मला असं वाटतं की हार जीत ही राजकारणात चालत असते. हरलेला प्रत्येक मनुष्य काहीतरी कारण शोधत असतो. मला परीक्षेमध्ये ठीक आहे. 2019 साठी उत्तर वाचून ठेवा. शेवटचं 2019 साठी उत्तर वाचून एखाद्या ठेवा. परीक्षेमध्ये नापास झाल्यानंतर आपल्या 4 सप्लिमेंट्स पडल्या म्हणणारा विद्यार्थी जेवढा खरा तेवढाच ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यामुळे मी हरलो ठीक आहे. 2019ला उत्तर द्या. माझा सर्व पाहुण्यांना एकच प्रश्न आहे. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, प्रत्येकाला 30 सेकंद आहेत. प्रश्न हा आहे की जर का ईव्हीएम मशीनवरती लोकांचा विश्वास नसेल, मतदारांचा विश्वास नसेल, ईव्हीएम मशीन्समध्ये घोळ होत असेल, तर मग पुन्हा आपली आधीची पद्धत, बॅलेट पेपरची पद्धत, मतदान पत्रिकेची पद्धत तीच लागू करावी का? DL कराड. हा, मला मुख्य हे बघा, संबंध जनतेला EVM मशीनवर विश्वास राहिलेला नाही हे वास्तव आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे लोकशाही वाचवण्यासाठी आणि लोकशाही प्रक्रियेवर जनतेचा विश्वास आहे हे वातावरण निर्माण करण्यासाठी EVMचा वापर बंद केला पाहिजे, हे आमची पहिली मागणी आहे. मला दुसऱ्या एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे की भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या यंत्रणेचा गैरवापर केलेला हे स्पष्ट आहे. मतदार याद्या, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सुद्धा मतदार यादीमध्ये 3 वेळेला बदल करण्यात आलेले आहेत. मग अंतिम मतदार यादी कशी? आपल्याला दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की मतदार याद्या बदलण्यात आलेल्या आहेत, अनेक लोकांना मतदान करता आलेलं नाही आहे, हे पण लक्षात ठेवा. सुरक्षेचे जे उपाय आहेत, ह्या EVM मशीन जिथं ठेवलेल्या होत्या तिथे लोकल पोलिसांच्या संरक्षणामध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. आत्तापर्यंत असं कधी घडलेलं नाही आहे. लोकल पोलिसांच्या संरक्षणामध्ये कधीही मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या नाही आहेत. तिसरी गोष्ट अशी आहे की निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की जॅमर आम्ही बसवणार आहोत, 1 किलोमीटर अंतरापर्यंत त्याचा परिणाम राहील अशा पद्धतीचे जॅमर बसवणार आहोत. कुठेही जॅमर बसवलेले नव्हते. आणि मगाशीच अवधूत साहेबांनी मान्य केलं की त्या मॅन्युप्युलेट होऊ शकतात, हे खरं आहे. परंतु ही सगळी परिस्थिती निर्माण केली, मॅन्युप्युलेट करता यावं याच्यासाठी ही सगळी परिस्थिती निर्माण केलेली, याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. मला अजून एका मुद्द्याकडे अशीच लक्ष वेधायचं आहे की राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं दिलेले. मी नाशिकचं उदाहरण आपल्याला सांगतो. नाशिकच्या सभेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की मी नाशिक शहर दत्तक घेतलेलं आहे, हे वाक्य त्यांचं. याचा अर्थ काय होतो? सिन्नरच्या सभेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले मी कोऱ्या लेटर हेडवर सही देतो, सिन्नरच्या विकासासाठी लागणारा रुपयाचा आकडा तुम्ही टाका, अशा पद्धतीचं भाषण मुख्यमंत्र्या केलेलं आहे. म्हणजे सत्तेचा गैरवापर करून मतदारावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि शेवटचा मुद्दा आपल्याला मला सांगायचा आहे की जाहिराती, पक्षाच्या जाहिराती, निवडणूक आयोगाची जी खर्चाची अट आहे 8 लाख रुपयाची, आपण लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीच्या करोड रुपयाच्या जाहिराती रोज TV चॅनलवर आणि वर्तमानपत्रामध्ये चालू होत्या. मला काही कळत नाही कसला निवडणूक आयोग आहे. सहारिया साहेब काय करतात? ते लाखो करोडो रुपये जाहिरातीवर खर्च होत असताना सहारिया साहेब तोंड बंद करून बसलेले आहेत. मतदार याद्यामध्ये घोळ असताना ते तोंड बंद करून बसलेले. ते कोणाला मदत करत होते? माझी अगदी नाशिकमधल्या लोकांची ही भावना आहे की निवडणूक आयोगाचं कामकाज संशयास्पद आहे. त्यांनी सत्ताधारी पक्षाला मदत होईल अशा पद्धतीनं काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने हे निवडणूक यंत्रणा राबवलेली आहे. आणि म्हणून ही निवडणूक रद्द झाली पाहिजे आणि पुन्हा फेर मतदान मतपत्रिकेवर झालं पाहिजे, हे आमच्या नाशिककरांची मागणी आहे. ठीक आहे. अंकुश काकडे, अगदी शेवटी थोडक्यात 30 सेकंद. एक लक्षात घ्या की पूर्वी आपण मतपत्रिकेवरती मतदान करत होतो. आता आपण 21व्या शतकामध्ये आलोय. पेपरलेस कारभार मोदी सरकारनं करायचा आहे. पूर्वीच्या याच्यामध्ये पेपर, त्या ठिकाणी जाणारी यंत्रणा, मतमोजणीसाठी होणारे अनेक तास, त्याच्यानंतर बाद मतांचं प्रमाण, या सगळ्या गोष्टी EVM मशीनमुळं नष्ट झाल्यात. परंतु आता याच्यामध्ये EVM मशीनची विश्वासार्हता वाढवणं आणि EVM मशीनमध्ये आपण नोंदवलेलं मत हे तुम्ही दिलेल्या उमेदवारालाच दिलेलं आहे याची खात्री पडून देण्यासाठी काही यंत्रणा उभी करणं हेच त्याच्यावरती उपाय आहे. कारण जुन्या आता पारंपरिक मतदानावरती जाण्यामध्ये फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही आहे. ही यंत्रणा EVMची ही सक्षम कशी होईल, विश्वासार्ह कशी होईल, लोकांना त्याच्यावरती विश्वास कसा बसेल, याच्यावरती सरकारने आणि निवडणूक आयोगाने लक्ष दिलं पाहिजे.
तन्मय कानिटकर 30 सेकंद लास्ट कॉमेंट. दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे फेरमतदान व्हावं की नाही हा थोडा प्रीमॅच्युअर प्रश्न आहे असं मला वाटतं. याबाबतची सगळी पारदर्शकता आधी येणं गरजेचं आहे. नेमक्या आकड्यांबद्दल नेमकं काय घडतंय, इलेक्शन कमिशनची भूमिका काय हेही कळणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यानंतरच याबाबतचा निर्णय होऊ शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे परत बॅलेट पेपरवर जावं का नाही याबद्दल मला खूप जास्त डाऊट आहे. पण तो जो स्लिप बाहेर येण्याचा किंवा एक मतपत्रिका बाहेर येते तुम्ही कोणतं मत दिलंय ते कळण्यासाठी हा पर्याय आत्ता तरी योग्य वाटतोय. पण अर्थातच याच्यावरती चर्चा होत राहिली पाहिजे. तेव्हा जर काही प्रॉब्लेम नव्याने आला तर नवीन उपाय शोधले पाहिजेत. पण सध्या तरी निदान मशीनवरचं आणि त्या स्लिपचं असा काउंट एक येतोय की नाही हे चेक करायला ते स्लिपचं ऑप्शन चांगला आहे. तो ऑलरेडी माझ्यामध्ये इलेक्शन कमिशन इम्प्लिमेंट करत आहे. अशी आशा करूया की पुढच्या निवडणुकीत तो इम्प्लिमेंट होईल. ठीक आहे. निरंजन. मला सुद्धा असं वाटत नाही की ही पद्धत बदलावी. ज्या ठिकाणी तक्रारी आहेत त्या ठिकाणी फार तर तो निर्णय निवडणूक आयोगाचा आहे की निराकरण करण्यासाठी, विश्वासार्हता पटवून देण्यासाठी फेरमतदान घ्यावं की नाही. पण आहे ही पद्धत ही जास्त विश्वासार्ह, जास्त पारदर्शक आणि जास्त अकाउंटेबल करावी, जेणेकरून त्या निवडणूक पद्धतीबद्दल, त्या या EVM मशीनच्या मतदान प्रक्रियेबद्दल मतदारांच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल. आज हे होत नाही म्हणून पुन्हा पाठीमागे जाणं असं त्याच्यावरती पर्याय असू शकत नाही. हा जास्त सुलभ, जास्त पारदर्शक, जास्त विश्वासार्ह आणि जास्त अकाउंटेबल करावा हाच त्यातला सर्वात चांगला मार्ग असेल. अवधूत वाघ फक्त 30 सेकंद आहेत. 30 सेकंदामध्ये म्हणजे अंकुश काकडेंचं उत्तर मी जर कॉपी पेस्ट केलं तर माझी 5 सेकंदामध्येच माझं उत्तर संपून जाईल. हे पहिलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मी थोडी चला मी फॉरवर्ड करतो. थोडी सुधारणा अशी आहे की जी तुम्हाला म्हणे प्रिंटर लावा त्याच्यामध्ये मी दिलेलं मत, समजा मी जर कमळाला मत दिलं तर ते कमळ आलेलं आहे तिकडे आणि ते मी स्वतः पाहीन आणि तिकडे जो बॅलेट बॉक्स आहे तिथे मी ते परत टाकायचं. बाहेर घेऊन जायची गरज नाही. कारण जर बाहेर घेऊन गेलं ना तर मग थोडा त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. गुप्त राहत नाही. कारण उमेदवार सांगतो की तू मतपत्रिका मला दाखव, मग मी तुला 100 रुपये देईन, 500 रुपये देईन. तसं म्हणण्यापेक्षा अवधूतजी त्याचं ते करप्शनला एक प्रकारचं साधन होईल. म्हणजे कुकरचं भांडं दिलं असेल तर नंतर झाकण मिळेल. हा एक्झॅक्टली. म्हणून ही जी चिठी आहे ही तिकडच्याच बॉक्समध्ये ठेवावी. आणि जर एखाद्या मतदान केंद्रामध्ये EVM मशीनचं असं काही झालं इलेक्ट्रॉनिकली किंवा काही झालं तर निवडणूक आयोगाला ते अधिकार असावेत की समजा 5-10% किंवा 1%, 2%हून जर जास्त काही झालं, एखादी इलेक्शन एकदम क्लोजली हेल्ड झाली तर अशा प्रकारच्या मतपेट्या उघडून त्याचं मतमोजणी करावी. अशा प्रकारची जर एक सर्वसमावेशक हे असेल तर बरं वाटेल. परंतु कराड साहेब जसं म्हणतात तसे घड्याळाचे काटे आता फिरवता येणार नाहीत. आता आमचं वय झालेलं आहे. 18 वर्षाचा जो मतदार आहे ना त्याला हे ठाकठूक नको आहे. त्याला फक्त कमळाच्या पुढे बटन दाबा हेच मान्य आहे. हा हे काय नवीन पुन्हा प्रचार झाला की आता तुमचा निकाल लागला, तुम्ही सरशी झाली आहे. हेच तर निवडणुकाची खासियत आहे. आमचा प्रचार काही संपत नाहीये, पद्धती बदलत जातील, आरोप काही संपत नाही आहेत. पण प्रश्न असा आहे ना की जेव्हा सर्वात मोठी जगातली लोकशाही आपण म्हणतो तेव्हा त्या भारतामध्ये EVM मशीनचा वापर करून निवडणुका होतात. ही एक खूप मोठी बाब आहे. पण त्या होत असताना पारदर्शकता पहिल्या टप्प्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहिजे. आणि ज्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण ती पद्धती राबवतो तिच्यावरती कोणी बोट उचलता कामा नये. पण राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावरती सर्व स्तरातून आक्षेप घेतले जात आहेत. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला असा आरोप, टीका ही भाजप सरकारवरती होते आहे. त्याला सरकारनंही उत्तर द्यावं आणि राज्य निवडणूक आयोगानं आक्षेपांची उत्तरं द्यावं एवढं मात्र सर्वांनाच वाटतंय, तशी अपेक्षा आहे. आज इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा शेवटी. EVM मशीन्समध्ये घोळ असल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे का? 82% लोक म्हणतायत होय, विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर.